आपण पाहताय आपला आवाज न्यूज आणि आज आपण पाहणार आहोत वडूज पोलिसांची एक मोठी कामगिरी। मायनी तालुका खटाव विटा ते कातर खटाव मुख्य रस्त्यावर मायनी गावच्या हद्दीत अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारी टोळी पोलिसांनी रंगेहात पकडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मायनी येथील चांदणी चौकात रात्रगस्त पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अजित काळेल आणि पोलीस हवालदार प्रवीण सानप हे ड्युटीवर असताना त्यांना विटा बाजूकडून येणारा ब्राऊन रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक KA 23B 5915 भरधाव वेगाने कातर खटावकडे जाताना दिसला। पोलिसांनी तात्काळ त्या ट्रकचा पाठलाग केला आणि मायनी गावच्या हद्दीत एका बार समोर त्याला थांबवलं। चौकशी ट्रक चालक मायाप्पा बाळाप्पा चिकदम आणि क्लीनर लक्ष्मण लगमन्ना नाईक दोघे राहणार चिकोडी कर्नाटक राज्य असल्याचं समोर आलं। गाडीची तपासणी केल्यावर मोठा प्रकार उघडकीस आला। त्यात पंढरपूर मुरा जातीच्या 2, डुगल जातीच्या 2, साध्या जातीच्या 9 म्हशी आणि 2 रेडक अशी तब्बल 16 जनावरं दाटीवाटीनं दांबून कोंबल्याच्या अवस्थेत सापडली। विशेष म्हणजे या जनावरांसाठी कोणत्याही प्रकारचा चारा व पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती। शिवाय क्षमतेपेक्षा जास्त जनावरांची वाहतूक केली जात होती आणि त्यासाठी कोणता परवाना सुद्धा नव्हता। या सर्व प्रकरणी वडूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून ट्रक चालक आणि क्लीनर यांना अटक करण्यात आली आहे। 2 क्लोजिंग लाईन वडूज पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे अवैध जनावरे वाहतूक करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसलाय। आपला आवाज न्यूज सतत तुम्हाला अशा महत्त्वाच्या घडामोडी समजण्यासाठी कार्यरत राहणार असून चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि आमच्याशी अपडेट रहा। रात्री 23:30 म्हणजे 11:30 वाजण्याच्या सुमारास आमचे मायनी ओपी येथे कार्यरत असलेले ट्रॅफिकचे अंमलदार अजित काळे यांनी नित्यानंद बिअर बार समोर एक आयशर कंपनीचा ट्रक हा संशयावरून थांबवला आणि त्यामध्ये त्यांनी पाहणी केली असता त्यामध्ये एकूण 18 म्हशी आणि 2 रेडके 16+2 असे एकूण 18 म्हैस जातीचे जनावरे हे अतिशय योग्य ती खबरदारी न घेता किंवा त्यांना क्रूरतेने किंवा निर्दयपणे घेऊन जाताना अवैधरित्या त्याची वाहतूक करताना मिळून आले। त्या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज आम्ही गुन्हा नोंद करून नमूद गुन्ह्यात आरोपींना तपासकांनी ताब्यात घेतलेला आहे, नोटीस दिलेली आहे आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सदर नमूद जनावरांची तपासणी करून त्यांना पुढील गोशाळेमध्ये सुरक्षितरित्या पाठवून मान्य न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकाची ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। सदरची सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर, ॲडिशनल SP वैशाली कडूकर मॅडम, DYSP रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनात आमच्या टीमने केलेली आहे। आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।